KNH News 24. सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार। फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना राऊरी येथे घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी व आरोपी नामे यश अनिल डवले राहणार जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी यांची एप्रिल 2025 मध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली। त्यानंतर त्यांची मैत्री झाली। कालांतराने ते फोनवर देखील बोलू लागले। दिनांक 28 जुलै 2025 रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी ही राहुरी बस स्थानक येथे उभी असताना यश डवले आपल्या दुचाकीवर आला व त्या ठिकाणी मुलीला श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी जाण्याचे आमिष दाखवून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसून घेऊन जाऊन उमरेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिचे फोटो काढले। तसेच तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। त्यानंतर ते सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सोडून दिले। त्यानंतर पुन्हा 16 ऑगस्ट 2025 रोजी यश डवले याने पीडितेला फोन केला व राहुरी विद्यापीठ येथे बोलावले व ती आली नाही तर त्याच्याकडे असणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पीडिता रिक्षाद्वारे विद्यापीठ येथे गेली। त्यानंतर यश डवले हा पीडितेला घेऊन नगर मनमाड रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये घेऊन जाऊन त्याने तेथे पीडितेकडे पैशाची मागणी केली। पैसे नाहीत असे सांगितल्यावर यशने पीडितेस मारहाण केली व तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला। सदर घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडित मुलीने घरी झालेला प्रकार सुरुवातीला कोणालाही सांगितला नाही, पण पीडित मुलगी सतत रडत असल्यामुळे संशय येऊन आईने विचारपूस केली असता तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। पीडित मुलीच्या फिर्यादीवरून यश अनिल डवले राहणार जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी याच्या विरोधात पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तसेच हॉटेल लॉजिंग या ठिकाणी अल्पवयीन मुलींना पैशाच्या हव्यासापोटी कायदा पायदळी तुडवत रूम उपलब्ध करून दिले जातात। ही गंभीर बाब असून त्याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे असे मत जागृत नागरिकांनी मांडले आहे। KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड।